Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. खरं तर आज हे शिवसैनिक जे आहेत ते असं आपल्या फडतळा, गावाकडे त्याला फडतळा म्हणतात, या भाकरी, बाजरीच्या भाकरी, हा ठेचा, ही चटणी, अशा पद्धतीचं जेवण घेऊन आणि कांदा घेऊन थेट इथं बाळासाहेबांचे, शिवसेनेचे विचार ऐकायला आले आहेत, म्हणजे उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला आले आहेत. तुमचं नाव काय दादा? मी लखन गाडेकर, बुलढाण्याहून आलोय. तुम्हाला काय इथं मिळतं की जेवण मुंबईमध्ये? पण नाही, आम्ही आमच्या घरच्या भाकरी घेऊन या ठिकाणी आलेलो आहेत साहेब. चटणी भाकर आम्ही आमच्या सोबत या ठिकाणी आणलेलं आहे. ज्यावेळेस शेतकरी संकटात होता त्यावेळेस उद्धव साहेबांनी आमची 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती त्या ठिकाणी केली होती. आता महापूर आलाय आमच्याकडे सुद्धा, बुलढाणा जिल्ह्यात त्या ठिकाणी अतिशय अतिवृष्टी झाली, पण तरी सुद्धा या सरकारला जाग येत नाहीये. आणि त्यावेळेस उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पद घेतलं त्यावेळेस संपूर्ण कर्जमुक्ती, त्यांना कोणी कर्जमुक्ती मागितली नव्हती, तरी सुद्धा या ठिकाणी कर्जमुक्ती उद्धव साहेबांनी या ठिकाणी आमची केली. त्याचं ऋण म्हणून आम्ही या ठिकाणी आज आमच्या घरच्या देतं ना पैसे, आता पण ते 2000 कोटी रुपये दिले. नाही, शेतकरी काय तोंडाचं पाणी पुसतंय, ते काही मदत नाहीये ना, तात्पुरती मदत आहे ती, त्याला काही मदत म्हणता येणार नाही. ते तोंडाचं पाणी पुसण्यासारखी मदत आहे, त्याला काही मदत म्हणता येणार नाही. शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्याचं पूर्ण जमीन खरडून गेली, पूर्ण माल खरडून गेलं, तरी काही मदत म्हणता नाही. मदत नाही, सरकार घोषणा करतं, मदत शेतकऱ्यापर्यंत भेटत नाही. मला फार आश्चर्य वाटतंय की बघा, मी आता इतकी वर्ष, 20 वर्ष आम्ही राजकारण पाहतोय, कव्हर करतोय, असं चित्र फार कमी बघायला मिळतं. शेतकरी संघटनेत बघायला मिळतं, आदिवासींच्या मोर्चात बघायला मिळतं. असं फडतात भाकरी बांधून मुंबईला विचार ऐकायला येणं हे फार क्वचित आहे. आज आम्ही उद्धव साहेब काय विचार सांगणार आहे हे ऐकायसाठी आलेलो आहे. आणि उद्धव साहेबाच्या आणलं का तुमचं? कुणीच या ठिकाणी खर्चाने आले? आमच्या खर्चानं आणलेलो आहे. आले तुम्ही? आम्ही आमच्या रेल्वेनं आम्ही आलेलो आहे. किती लोक आले? आम्ही खूप लोक आलेलो शेतकरी, आणि आपल्या घरून भाकरी बांधून आणलेले आहे. सगळेजण या ठिकाणी आपण आपल्या भाकरी खाल. खरी शिवसेना ते म्हणतात तिकडे आहे ना? नाही, ती खोटी गद्दारांची शिवसेना आहे साहेब. खरी गद्दारी, त्यांना पक्ष चिन्ह त्यांना मिळालं नाही साहेब. त्यानं उद्धव साहेबाला फसवलं आणि ही शिवसेना त्यांनी फोडली. ते गद्दार आहेत साहेब. खरी शिवसेना बाळासाहेबाची, बाळासाहेबाचे चिरंजीव असतं तर मग त्यांना मतं मिळाली नसती ना विधानसभेला, साहेब. त्यानं मतं चोरले साहेब. आम्ही या ठिकाणी मशालील मतं मारले, पण ते बाणाले कसं काय गेले आम्हाला अजून समजत नाही साहेब. बाणाला गेले? हो, बाणाला गेले. आम्ही या ठिकाणी मशालील मतं मारले. शेतकरी, आम्ही गावागावात जातो त्या ठिकाणी शेतकरी म्हणतात की आम्ही या ठिकाणी मशालील मतं मारले, पण बाणाला कसं काय मतं जातात या ठिकाणी आम्हाला बी समजून नाही राहिलं साहेब. मला एक गोष्ट सांगा की बघा, हे चित्र मी दुर्मिळ आहे का म्हणतोय, कारण की गेल्या काही काळामध्ये राजकारणामध्ये पैशांचा महापूर आलेला आहे आणि त्या महापुरामध्ये नीतिमत्ता असतील, निष्ठा असेल, हे सगळं वाहून गेलेलं आहे पैशाच्या महापुरामध्ये. आणि अशा वेळेला आपल्या घरातून भाजी भाकरी घेऊन येऊन आपल्या नेत्याचे विचार ऐकणं हे फार दुर्मिळ आहे. आणि म्हणून मला यांच्याशी बोलायचं होतं. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सगळे शेतकरी आहे? हो, सर्व शेतकरी आहे. किती वर्ष झालं शिवसेनेचं काम? 20 वर्ष झाले. आता किती वय तुमचं? माझं आता 51 वय आहे. 20 वर्षापासून शिवसेना? हो. तुम्ही? आम्हाला साहेब या ठिकाणी 15 वर्ष शिवसेनेमध्ये झाले. काय शिवसेनेचं असं काय आहे की तुम्हाला असं वाटतं की नाही आता आपले पदरचे पैसे खर्च करून रेल्वेने जाऊन पण इथे यायलाच पाहिजे? एक ऊर्जा आहे, शिवसेना ही एक ऊर्जा आहे. कसली ऊर्जा मिळते साहेब? या ठिकाणी आपण पाहिलं असेल, गुलाबराव पाटील असतील, हे सगळे लोक असतील, हे गरीब होते. गरीबाला, सर्वसामान्य माणसाले मोठं करण्याचं काम बाळासाहेबांच्या शिवसेनेनं केलं, उद्धव साहेबांना या ठिकाणी केलं. सर्वसामान्य लोक जर मोठे झाले असेल तर या शिवसेनेत झाले, आणि आता ते गद्दार झाले साहेब. नाही त्याच्याकडे पहा, कोणी पानपट्टी चालवत होतं, कोणी टोपली विणत होतं. तुमचे आले 10 आमदार, तुम्ही त्यांना गद्दार म्हणते, त्यांचे आले 40 आमदार. अहो साहेब, 40 बी आले तर मतं चोरले साहेब. त्यांना आम्ही मशालील मतं मारले. तुम्ही ऐका, तुम्ही ईएम घोटाळा आहे हा सगळा, ईएम घोटाळा आहे साहेब हा सगळा. आम्ही मशालील मतं मारले साहेब, ते बाणाला कसं काय गेले? हे प्रत्येक शेतकऱ्याची मागणी साहेब की आम्ही मशालला मतं मारली, पण बाणाला कशी गेली सगळं. शेतकऱ्याला आता सगळ्यात जास्त गरज कशाची? शेतकऱ्याला सगळ्यात जास्त गरज कशाची? अनुदान, पैसा. कर्जमुक्तीच्या सगळ्यात जास्त जर आवश्यकता असेल साहेब तर कर्जमुक्ती. नाही, योग्य वेळी कशाची कधी करणार? शेतकरी मेल्यावर करणार आहे का साहेब? आमची मरायची पाळी आली साहेब. यानं त्याच्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं आम्ही कर्जमुक्ती करू म्हणून. कर्जमुक्ती करू. सरकार येऊन आता 1 वर्ष उलटून गेलं तरी शेतकऱ्याला कर्जमाफी भेटत नाही. हा जो शेतकऱ्याचा उद्रेक फार मोठा आहे साहेब. नेपाळ सारखी परिस्थिती होईल, या मंत्रालय मारतील शेतकरी एखाद्या दिवशी, अशी परिस्थिती होणार आहे साहेब.
हो साहेब. तुम्ही फार एक्स्ट्रीम होते असं वाटत नाही का? नाही साहेब, आम्ही अजिबात इस्ट्रीम या ठिकाणी होत नाहीये. कारण या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी, आम्ही शेतकऱ्याचे पोरं आत्महत्या करायला लागले साहेब. कुणी अग्नी पेटून स्वतः तिच्या जीव देऊ राहिले. आमच्या बुलढाणा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. सगळ्यात जास्त जर आत्महत्या असेल साहेब यवतमाळ नंतर बुलढाणा जिल्ह्यात आहे. बघा ही सगळी मंडळी आहेत जी आलीत बुलढाण्यावरून, विदर्भातून आलीत, रेल्वेने आलीत, जनरल डब्यातून प्रवास करून आली आहेत 12-12 तासाचा, आणि स्वतःच्या घरातून भाजी भाकरी घेऊन आलीत. पाऊस सुरू झालाय, जरा झाका आहे. काय महाराष्ट्र दुःखामध्ये आणि संकटात आहे. याच्यामधून त्याने आता हर्षदा बघू शकत असतील, आता स्टेज असेल किंवा हा परिसर असेल, पूर्ण पाऊस आहे, पूर्ण पाऊस, जबरदस्त पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि अशा सगळ्या पावसाच्या कंडिशनमध्ये हा दसरा मेळावा कसा होणार हीच एक चिंतेची बाब आहे नेत्यांसाठी सुद्धा. मी सचिनला सांगेन की लोकांनी खुर्च्या इथे डोक्यावर घेतल्यात, आपण बघू शकतो. बघा एवढा पाऊस चालू आहे की लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्यात आणि ते पावसापासून स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करतायत. अजूनही लोक शिवाजी पार्कामध्ये येतातच आहेत. आता पावसातल्या सभा फार गाजल्या होत्या आणि त्या सभांमध्ये आपण बघितलेलं आहे की एका प्रकारे ती सभा शरद पवारांची ऐतिहासिक ठरलेली होती. आता स्टेजवर आपण बघतोय इथे अंबादास दानवे स्टेजवर आहेत आणि ते पावसात भिजत तिथे पाहणी करतायत. आणि इकडे आपण बघतो की संजय राऊत आहेत, त्या बाजूला सुषमा अंधारे उभ्या आहेत. अनंत गीते हे असे काय एखादा पुतळा उभा राहावा तसा स्थितप्रज्ञपणे ह्या पडत्या पावसामध्ये उभे असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. इकडे देसाई साहेब आहेत जे खासदार आहेत दक्षिण मध्य मुंबईचे, ते सुद्धा पावसामध्ये इथं पाहायला मिळत आहेत. आणि ही सगळी मंडळी जी आहेत ती पावसामध्ये आहेत. लोकांनी खुर्च्या ज्या आहेत त्या डोक्यावर घेतलेल्या आहेत आणि नेते स्टेजवरती व्यासपीठावरती पावसात उभं राहून एक प्रकारे मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत की आपल्याला कुठेही जायचं नाहीये, दसरा मेळावा होणार, पावसात होणार, पावसात भिजत होणार. मगाशी मी प्रभूंना विचारलं, सुनील प्रभूंना, पाऊस पडतोय, एवढं सगळं संकट आहे, कसं काय करणार? ते म्हणे वादळ असो, पाऊस असो किंवा अजून काही असो, कुठल्याही पद्धतीनं आम्ही इथून जाणार नाही आणि ही जी निष्ठावंतांचा जो मेळावा आहे तो इथं होणारच असं ते सांगतायत. इथं सचिन परत एकदा मला असं वाटतं की या खुर्च्या ज्या डोक्यावर घेतलेले लोक आहेत त्यांना एकदा स्क्रीनवरती दाखवलं पाहिजे. मला असं वाटतं की हे चित्र आहे शिवसेनेचं. बघा घोषणा दिल्या जात आहेत, लोक उभे आहेत, पूर्ण चिखल पाणी अख्ख्या शिवाजी पार्कात भरलेला आहे. पण लोकांचा उत्साह जे आहे तो काही कमी होताना आपल्याला बघायला मिळत नाहीये. उत्साह तोच आहे. लोक जे आहेत ते तितक्याच आनंदानं उत्साहानं घोषणाबाजी करताना बघायला मिळत आहेत. आणि उद्धव ठाकरे कधी येतात इकडं याची सुद्धा उत्सुकता आहे. व्यासपीठासमोरचं सगळं जे ग्राउंड आहे ते अजूनही बऱ्यापैकी रिकामं आहे.